जय जवान जय किसान. शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तरच जग जगेल. शेतकरी बांधवाच्या व्यथा, त्यांचे कार्य, दैनंदिन जीवन हेच दाखवण्याचा हेतू आमचा आहे. महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून येथील शेती समजून घेत आहोत. शेतकरी बांधव हा सातत्याने कष्ट करत आहोत. तेच कष्ट आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. शेतीच्या निगडीत नवनवीन स्वतःतले आणि फायदेशीर जुगाड, शेतविषयक हिताच्या शासकीय योजना व अनुदाने हे सांगण्याचा, आमचा दाखवण्याचा प्रयत्न समाधान काळे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करत आलेलो आहोत. शेतकरी बांधवांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने महा-DTP वेब पोर्टल निर्माण केलं आहे. या ठिकाणी शेतकरी अनेक योजनांसाठी अर्ज करू शकतात. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या काही योजना 100% अनुदानावर मिळतात. यातील एक योजना म्हणजे स्वयंचलित फवारणी पंप होय. 100% अनुदानावरती सौर पंप, सोलर अपडेट नॅम स्प्रेअर गेल्या 10 ते 15 दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांना बांधवांना माध्यमातून या संदर्भात विचारणा केली जाते की अशा प्रकारची योजना राबवली जाते का? खरंच अशा प्रकारे 100% अनुदान दिलं जातं का? नसेल तर अनुदान नेमकं किती दिलं जातं? याचा अर्ज कसा करायचा? बऱ्याच दिवसापासून ज्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो, परंतु आता याचा कहर झालाय. संदर्भातील कमेंट, व्हॉट्सअपला बरेच सारे मेसेज आहेत, फेसबुकला सुद्धा बऱ्याच साध्या कमेंट अशा स्वरूपामध्ये केल्या जात आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती अशा प्रकारची योजना राबवली जाते का? याचा अर्ज कसा करायचा? नेमका अनुदान किती दिले जाते? हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम याच्यामध्ये बऱ्याच सणांना घाई असते, ते सांगा. मित्रांनो, याचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महा-DTP फॉर्मल पोर्टलवरती जायचं आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर आपण जे काही युजर ID असते तो टाकून या ठिकाणी लॉग इन करायचा. तुमचं युजर ID प्रोफाईल पूर्ण अर्ज करण्यासाठी ऑप्शन दाखवत जाईल. त्यामध्ये अर्ज क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर सर्वात पहिलं बाब यांत्रिकरण या कृषी यंत्रणाच्या बाबी निवडवरती तुम्हाला क्लिक करायचं. याचा बाबी निवडण्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हातामध्ये ट्रॅक्टर, पॉवर वीटर, सलीट जे अवजार आहे त्या अवजारामध्ये बाबीसाठी तुम्हाला ऑप्शनचा क्लिक करायचे. त्यानंतर पुढे अवजारावर प्रकारमध्ये सलीट अवजारे वगैरे हे त्यांच्यामध्ये तुम्हाला मनुष्य चलित अवजारे निवडायचे, सिलेक्ट करायचं. त्याच्या अंतर्गत पुढच्या उपक्रमात काय असेल त्या विचारणामध्ये आपल्याला पीक संरक्षण अवजारे ते आहेत, ते पीक संरक्षण अवजारे आपल्याला निवडायचे आहे. आता पीक संरक्षण अवजारे निवडल्यानंतर आपण यापूर्वी माहिती बॅटरी ऑपरेटर फवार असेल, नॉन प्लेयर असतील, हे इतर प्रकारचे फवारे दाखवले जातील. आणि याच्यामधील आपल्याला एका ऑप्शन दाखवली जाणार आहे स्वयंचलित फवारणी यंत्र. इंग्लिशमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर सोलर अपडेट स्प्रेअर अशा प्रकारचे ऑप्शन दाखवले जाईल. ते ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे. निवडल्यानंतर या योजनेच्या अटी शर्ती ज्या काही असतील प्रकारे एक ठीक तुम्हाला यायची क्लिक करायचा. जॉब जतन करायची. क्लिक केल्यानंतर तुम्ही ही जतन जाईल. त्यानंतर दुसरी बाब निवडायची आहे. विचारल्या जाईल तर या ठिकाणी दुसरी बाब निवडू शकतात. नसेल करायची तर आपण जाऊ शकतो. मित्रांनो, आपण ज्या काही बाबी निवडायच्या आहेत त्या बाबी आहेत.